आठवडाभर पोळी भाजी खाऊन सर्वांनाच कंटाळा आलेला असतो. त्यामुळे संडे स्पेशल काहीतरी मेनू झालाच पाहिजे आणि तो सुद्धा पोटभरीचा आणि तितकाच चविष्ट असला पाहिजे. नमस्कार, मी कीर्ती जोशी. अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारी चमचमीत आणि झणझणीत अशी मिसळपावची रेसिपी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. ही रेसिपी मी अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही अगदी स्वयंपाकामध्ये नवीन असाल तरी देखील तुम्हाला ती सहजपणे जमू शकेल, अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मिसळसाठी मी इथं 250 ग्रॅम इतकी मटकी घेतलेली आहे. साधारणपणे ही मिसळ 6 ते 7 लोकांसाठी मी तयार केलेली आहे. घेतलेली मटकी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, पण ती शिजवून घेण्यासाठी त्याला आता फोडणी देऊन घेऊया. कढई गरम करायला ठेवली. 2 ते 2.5 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालून घेतले, कढीपत्ता घालून घेतला. आता कढीपत्ता आणि जिरे छान फुलले गेले की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे, 1 छोटा चमचा हळद आणि 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता या फोडणीमध्येच आपल्याला घेतलेली मटकी छान अशी परतून घ्यायची आहे. अशी एकसारखी परतली की मटकीला छान स्वाद पण येतो आणि ती मस्त शिजली पण जाते पटकन. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण मटकीच्या तिप्पट इतकं पाणी ही मटकी शिजवण्यासाठी घेणार आहोत. तुम्ही म्हणाल, मटकी शिजवायसाठी इतकं पाणी का घेतलं? तर हे पाणी आपण जे घेतलेलं आहे तर ते शिजल्यानंतर त्याचा स्टॉक जो तयार होईल तोच आपण मिसळच्या रश्श्यासाठी वापरणार आहोत. बाजूला आपली मटकी शिजते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया. इथं मी वाटण तयार करण्यासाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे स्लाईस करून घेतले, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, थोडेसे ओबडधोबडच चिरलेले, 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे वाटणासाठी. त्यानंतर 5 ते 6 चमचे खोबऱ्याचा खीस देखील घेतलेला आहे. 1.5 ते 2 इंच आल्याचे तुकडे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि त्याचबरोबर कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर थोडा खडा मसाला देखील घ्यायचा आहे. थोडं दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चक्री फूल घेतलेलं आहे, 1 इलायची, 3 ते 4 मिरे घेतलेले आहेत आणि 2 ते 3 लवंगा घेतलेल्या आहेत. खडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता वाटण करण्यासाठी इथं बाजूला कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 चमचे तेल आपण घालून घ्यायचे आणि तेल गरम झालं आहे का हे चेक करण्यासाठी मी इथं थोडीशी मोहरी घालून घेतली आणि या वाटणाला या मोहरीने स्वाद देखील छान येतो. मोहरी तडतडली की लगेचच आपण यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला घालून घेतल्यानंतर तो सतत व्यवस्थित थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान आपल्याला असा तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. जर कांदा कच्चा राहिला तर आपला जो रस्सा आहे त्याची चव छान लागणार नाही. त्यामुळे आपण जे जे जिन्नस आपण या वाटणामध्ये घालणार आहोत ते आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. कांदा हलका रंग बदलला की यामध्ये आपण लसूण, आलं, त्यानंतर खसखस घालून घ्यायची या मिश्रणामध्ये आणि टोमॅटो आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे, कारण टोमॅटो पटकन शिजला जातो, वेळ लागत नाही, पण हे बाकीचे जिन्नस शिजायला वेळ लागतो. त्यानंतर आपण त्यामध्ये धणे वगैरे सगळं घालून घेतलं आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे परतत असतानाच आपण खडा मसाला देखील गरम करून घ्यायचा आहे या फोडणीमध्येच. आता आपल्या वाटणाचं प्रमाण खूपच कमी होतं, त्यामुळे मी साधारणपणे सगळं एकत्रित करूनच छान परतून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडं हे वाटणाचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही एक एक जिन्नस वेगवेगळे भाजवा. कोथिंबीरीच्या काड्या या वाटणामध्ये घातल्यामुळं अगदी मस्त अशी चव येते या वाटणाला. आणि हे वाटण तयार झाल्यानंतर यापासून तयार होणारा रस्सा देखील अगदी खमंग असा होतो चवीला. हलका कांद्याचा रंग सोनेरी झाल्यानंतर मग आपण यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण परतून मस्त तयार झालेले आहेत. आता टोमॅटो घेऊन अगदी 2 मिनिट हलक्या हाताने याला परतून घ्यायचं आहे. आणि हे बघा, आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात त्याला काढून घेऊया आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर याला मस्त बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. इथं बघा, अगदी एकजीव अशी पेस्ट तयार झालेली आहे. तुम्हाला यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटायचं असेल तरी देखील वाटू शकता. रश्श्यासाठी वाटण तयार झालेलं आहे. बाजूला जी मटकी शिजायला ठेवली होती ती चेक करून घेऊया. झाकण उघडून बघितलं तर समजलं की इथं मटकी आपली छान शिजली गेली आहे. आता बघा, आपण जेवढं पाणी मटकी शिजवण्यासाठी घेतलं होतं त्यातलं पावभाग पाणी कमी झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया मटकीचा आणि बाजूला आपण रश्श्याची तयारी करूया. इथं मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये साधारणपणे पाव वाटी तेल घालून घेतलेलं आहे. रस्सा जरा थोडासा तर्रीदार असावा त्यासाठी इथं आपण तेलाचा जास्त वापर करतो आहे. तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान फुलली गेली
की मग आपण पुढील एक एक जिन्नस घालून घेऊया. आता फोडणीमध्ये आपण कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि साधारणपणे एक छोटा चमचा भरून हळद घालून घेतली आहे आणि लगेचच आपण यामध्ये तयार केलेलं जे वाटण आहे ते या फोडणीवरती छान खमंग परतून घ्यायचे. या वाटणालाच इतका छान रंग आलेला आहे. आता त्यामुळं आपण हे वाटण सगळं एकसारखं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तुम्ही इथं बघा या वाटणाला मस्त असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यावेळेस आपण काय करायचे, चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे. आता लक्षात घ्या, आपण मटकी शिजवताना देखील त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्या बेतानेच आपण इथं मिठाचा वापर करायचा आहे. 2 चमचे मी इथं काश्मीरी मिरची पावडर घालून घेतली आहे आणि लगेचच आपण त्यामध्ये 2 छोटे चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहोत. आता तुमच्याकडे जर मिसळ मसाला नसेल तर तुम्ही तिथं थोडासा गरम मसाला देखील वापरू शकता. आपल्याला मिसळ अगदी चमचमीत झणझणीत पाहिजे, त्यामुळे इथं मी 2 चमचे कांदा लसूण मसाला देखील घालून घेतला. तुम्हाला यापेक्षा जास्त क्वांटिटी किंवा कमी तिखट करायचं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. इथं मी 2 चमचे मिसळ मसाला घातलेला आहे. हा घरी तयार केलेला मिसळ मसाला आहे. तुम्ही इथं बघा, मस्तपैकी जसं जसं हे मिश्रण आपण परतवू लागू तसं तसं या मिश्रणाला तेल सुटलेलं आहे. म्हणजेच आपलं जे वाटण आहे ते परफेक्ट शिजलेलं आहे. आता या स्टेजवरती आपण जो मटकी आणि मटकीचा जो स्टॉक आहे तो या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे. या मिसळीसाठी आपण सुकी मटकी वेगळी केलेली नाही, तर आपण एकत्रच हे सगळं शिजवून घेणार आहोत. आता या वाटणामध्येच आपण शिजवलेली मटकी सगळी घालून घेतलेली आहे पाण्यासहित आणि व्यवस्थित त्याला एकजीव ढवळून घ्यायचं. आणि छान उकळी आल्यानंतर मला इथे लक्षात आलेलं आहे की मटकीचा रस्सा थोडासा दाटसर झालेला आहे आणि मिसळ खायला थोडंसं पातळच रस्सा छान वाटतो. त्यामुळे ज्या कढईमध्ये मी मटकी शिजवली होती त्याच कढईमध्ये मी 1 ग्लास भरून पाणी गरम करून घेतलं आणि हे गरम पाणी आपण या रश्श्यामध्ये ओतून घ्यायचे. कधीही लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला तर्री हवी असेल तर पातळ भाज्यांमध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आणि मस्त याला आता छान आपण उकळी काढून घेणार आहोत आणि आपली ही मिसळ बघा तयार झालेली आहे. साधारणपणे ही मिसळ 6 ते 7 लोकांसाठी आरामात पुरते आणि चवीला तर अप्रतिम भन्नाट अशी झालेली आहे. आजची मिसळपावची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.